सतीश उर्फ खोक्या भोसलेवर खोटा गुन्हा दाखल झाला असल्याची प्रतिक्रिया त्याच्या पत्नीनं TV9 मराठीशी बोलताना दिली आहे। रानडुक्कर पकडण्यासाठी ढाकणं घेऊन गेले होते तर रील्स टाकण्यासाठी मुकादमाकडून पैसे आणले होते असं तेजू भोसले यांनी म्हटलंय। तर आम्हाला काही नोटीस दिली नसून आमचंच घर पाडलं, सर्वांचं अतिक्रमण हटवा अशी मागणी देखील खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेनं केली आहे। तर आमच्यावर अन्याय झाला असून सुरेश धसांची भेट घेणार असल्याचं देखील तेजू भोसलेनं सांगितलंय। रान डुक्कर धरायसाठी इकडूनच घेऊन गेलेत, इथून येऊन बोरून घेऊन गेले। ते संदीप ढाकणे त्याचा मुलगा इथून घेऊन गेले साहेब सर, ते घेऊन गेले डुक्कर धरायला। मुलगी आमच्या मुलीवर छेड झाली तरी आम्ही असं केलं नाही। मुलाला पण हाणली, मुलाच्या डोक्यात पण तलवार हाणली, तरी त्या दिलीप ढाकणेला ते आमच्या मुला म्हणजे सतीश भोसले आमच्या मालकाने त्यांना दवाखान्यात घेऊन गेले। ढाकणे दवाखान्यात घेऊन गेलेत। तर दवाखान्यात दाखवलं त्यांनी, ते म्हणले आमच्या मुलाला तिथंच ठेवून आलेत। ते खोटा गुन्हा आहे ते म्हणून राहिले। ते हाणलं मारलं, ते हाणलं नाही, काही नाही। ते दिलीप ढाकणे त्याने हाणलंच नाही साहेब।